आतापर्यंत आपण बघितलं की पार्थ अजित पवार याचं नाव FIR मध्ये आलेलं नाही आणि मला त्याचे खरंच आत्ताच्या पत्रकार परिषदेत 3 खुलासे करायचे होते। एक तर मुठे समिती त्यांनी काल दिलेला अहवाल किती म्हणजे असं स्पष्ट शब्दात म्हणायचं असेल तर किती बंडल आहे ते मला दाखवायचं होतं। मुद्दा नंबर 2, येवले नावाचे जे अधिकारी होते त्यांनी बेल ऍप्लिकेशन मूव्ह केलं होतं आणि त्यांना इंटरिम बेल देखील ग्रांट झालंय 20 तारखेपर्यंत, म्हणजे उद्यापर्यंत। तर 20 तारखेपर्यंत यांना बेल कसं ग्रांट झालं? कारण तिथे PP FIR घेऊन गेलेच नाहीत। म्हणजे 11 तारखेला येवलेनी बेल ऍप्लिकेशन मूव्ह केलं आणि 13 तारखेला त्याचं हिअरिंग होतं। योगायोग म्हणा त्या दिवशी ते कोर्ट गैरहजर होतं। असं असताना दुसऱ्या कोर्टाकडे देऊन तिथे PP नी त्यांचं कुठलंही म्हणणं न मांडता इंटरिम बेल त्यांचं मंजूर झालं 1 लाख रुपयाचं आणि त्याची ऑर्डर देखील मी आता काही वेळात सगळ्या माध्यमांना देतेय। तर हे बेल मंजूर झाल्यानंतर हे का झालं याचं कारण मी सांगते। हे का झालं तर ज्या दिवशी येवलेला स्टेटमेंटसाठी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात येईल किंवा त्याला अटक होईल तेव्हा सगळं तो बाहेर काढावं त्याला लागेल। पार्थ पवारचं नाव येईल, अमेडिया एंटरप्राइजेसचं सरळ नाव येईलच आणि हे सगळं कसं घडलं हे बाहेर येऊ नये म्हणून येवलेला ही बेल ऍप्लिकेशन मंजूर झाली आहे। आणि माझा चॅलेंज आहे की उद्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना माझा चॅलेंज आहे की उद्या जाऊन ते कॉन्टेस्ट करा, रद्द करून घ्या आणि येवलेला अटक करा। आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, 16 तारखेला बोटॅनिकल गार्डन्स मध्ये म्हणजे एक पत्र आहे 16 तारखेचं बोटॅनिकल गार्डन्सचं। बोटॅनिकल गार्डन म्हणजे काय हे लोकांच्या माहितीसाठी सांगते की ती मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येते आणि त्यांनी असं पत्र कलेक्टरना लिहिलं की इथे काही माणसं आली आणि आम्हाला सांगतायत की ही जागा आमची आहे, तुम्ही याला खाली करा। हे जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा ही माणसं पोलीस स्टेशनमध्ये देखील जातात। त्यांच्या वकिलांचा पोलीस स्टेशनमध्ये फोन येतो की तुम्ही आमची जागा आहे, आम्हाला आत जाऊ देत नाहीयेत, तर तुम्ही तुमची फौज पाठवा, पोलिसांची फौज पाठवा। असा फोन कॉल येतो। पोलीस पाठवले जातात, तिथे जाऊन त्यांना जी माहिती मिळते की यांच्याकडे कुठलंही डॉक्युमेंट नव्हतं, ते कुठल्याही प्रकारे प्रूव्ह करू शकत नव्हते, तरी अमेडियाची माणसं, त्यांचे बाउन्सर, त्यांचे वकील तिकडे जाऊन त्यांनी दादागिरी केली। आज सकाळपासून मी या RTI साठी मी त्यांना आधी त्यांच्याकडनं पब्लिक डिस्क्लोजर खाली पोलीसकडनं मागणी केली, मग मी ईमेल पाठवलं, सकाळपासून त्यांना RTI पाठवून सगळं पाठवून झालं होतं। आता माझ्या हातात हा कागद आला आणि हा महाराष्ट्राचं राजकारण नक्कीच यांनी ढवळून निघेल, कारण आता अजित पवारांना राजीनामा द्यावा लागेल आणि त्याची अनेक कारणं मी आता पुढे आणणार आहे। तर पहिलं, ही जी स्टेशन डायरी आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवते। GD तारीख 16/6/2025 दुपारी 4:28 ही जनरल डायरी मध्ये नोंद आहे। ती नोंद काय आहे की उपरोक्त विषयान्वये सविनय सादर की आज रोजी आम्ही मुंढवा पोलीस चौकी येथे कर्तव्यावर हजर असताना दुपारी 1 वाजताच्या सुमारास आम्हाला मुंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी कळवले की ऍडव्होकेट तृप्ती ठाकूर यांनी फोनद्वारे आमच्या सिक्युरिटी लोकांना बोटॅनिकल गार्डन मध्ये आत येऊ देत नाही, तरी पोलीस मदत पाठवा अशी माहिती कळवल्याने पोलीस यांच्या आदेशाने आम्ही स्वतः पोलीस उपनिरीक्षक मुंडे असे पोलीस स्टाफ सह
सदर ठिकाणी गेलो असता बॉटॅनिकल गार्डनचे इन्चार्ज बाळासाहेब पांडुरंग कदम, वय वर्ष 57, वनस्पती सहाय्यक, भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभाग, भारत सरकार, तसेच विरोधक महेश पद्मश्री पुजारी, वय वर्ष 42 व फील्ड ऑफिसर सिक्युरिटी सर्व्हिसेस, सेफ सिक्युरिटी सर्व्हिसेस. आता हे सेफ सिक्युरिटी सर्व्हिसेसला विचारलं पाहिजे की त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट कोणी दिलं होतं, हे बाउन्सर ठेवण्याचं आणि सो कॉल्ड सिक्युरिटी ठेवण्याची. तर त्यांना यांचे 4 सिक्युरिटी गार्ड तिथे हजर होते. सेल्फ सिक्युरिटी सर्व्हिस कंपनीच्या लोकांना तिथे येण्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितलं की सदरचे मूळ मालक हे उमेश मोरे यांनी आम्हास सिक्युरिटी गार्ड म्हणून नेमले आहे असे म्हणून त्यांच्याकडचं पत्र दाखवले. परंतु सदरची जागा ही अद्यापपर्यंत बॉटॅनिकल गार्डनच्या ताब्यात असल्याने गार्डनचे इन्चार्ज बाळासाहेब कदम यांनी सांगितले, त्यामुळे सेफ सिक्युरिटी सर्व्हिसेस कंपनीच्या लोकांना आम्ही महसूल खात्याकडनं अथवा दिवाणी न्यायालयातून दाद मागून आपल्या तक्रारीचं निवारण करावे असे सांगितले. आताच्या घटनेला ही सगळ्यात मोठी आणि शॉकिंग गोष्ट आहे की अमेडियाच्या लोकांनी जो व्यवहार केला, त्या व्यवहार केल्यानंतर त्यांचे जे वकील आहेत ते पोलिसांना फोन करतात, पोलीस फौज पाठवा म्हणून सांगतात, जागा आम्हाला खाली करून हवी असं सांगतात, उलट त्यांच्यावर ट्रेसपासिंगचा गुन्हा दाखल करा असं सांगितलं जातं. आणि मला आता सगळ्यात मोठी मागणी करायची आहे की हे सगळं होत असताना दुपारी 1 ते संध्याकाळी 4:30 पार्थ अजित पवार यांचा टावर लोकेशन काढण्याची मी मागणी करतेय. ती टावर लोकेशन मागण्याची मागणी मी का करतेय त्याचं मला रिझन माहितीये की पार्थ पवार ते त्या घटनेला कुठे होते हे त्याच्यातनं त्याचा मोठा उलगडा होईल. आणि पार्थ पवार यांच्या सीडीआर वरनं तात्काळ त्यांचा सीडीआर मागवावा. त्याच्यात ते जे कोड येतं त्याच्यावरनं 2.5 किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये पार्थ पवार कुठे होते याचा देखील शोध लागेल, ही माणसं कोण होती याचा देखील शोध लागेल. आणि आतापर्यंत जे पार्थ पवारचं नाव FIR मध्ये घातलं गेलं नाहीये ते होईल. दुसरं म्हणजे पोलिसांना नम्र विनंती की उद्या जाऊन एक स्ट्रॉंग ऍडव्होकेट ठेवून त्यांनी हे जे इंटरिम बेल ऍप्लिकेशन आहे येवलेंचं ते रद्द करावं, त्यांना अटक करावी, त्यांचे स्टेटमेंट घ्यावे की हे करण्यास भाग कोणी पाडलं. ह्या सगळ्याचा उलगडा झाल्यावर आपोआप सगळ्या गोष्टी बाहेर येतील. आणि हे आता थेर जे आहेत ना, मुठे समितीने त्यांचं नाव न घेणं, अमुक समितीने त्यांचं नाव न घेणं, काल तर काही बातम्या चालल्या की पार्थ पवारला क्लीन चिट मिळाली, कुठलीही क्लीन चिट नाहीये. आणि हे अगदी तडीस नेण्यासाठी मी लढत राहणार आहे, एवढंच मला म्हणायचंय.